नमस्कार. शिल्पा टेंबे या मल्टी टॉपिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत ड्राय ग्रीन चटणी पावडर प्रवासात पटकन कुठेही करता येईल अशी, आणि दाखवत आहे माझी नणंद सौ संगीता ठक्कर. प्रवासाला न्यायची कोथिंबीरची चटणी. कोथिंबीर ओव्हनमधनं काढलेली, हिरव्या मिरच्या तशाच ओव्हनमधनं पण डिहायड्रेट केलेला, कढीपत्ता हा पण आपण ओव्हनमधनं सुकवून डिहायड्रेट करून घेतलेला आहे. त्याप्रमाणे आलं हे पण आपण डिहायड्रेट करून घेतलं आहे ओव्हनमध्ये. दाण्याचे कूट, मीठ, काळं मीठ. ही चटणी करण्यासाठी प्रथम मिरच्या धुवून, त्यानंतर 3 मोठ्या जुड्या कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून चाळणीवर घेऊन पाणी गेल्यानंतर एका स्वच्छ फडक्यावर त्यातलं संपूर्ण पाणी जाईपर्यंत हळकट ठेवून दिली. आता आपण कोथिंबीर मायक्रोवेव्हला डिहायड्रेट करून घेणार आहोत, पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. यासाठीही किती वेळ आपण अशी वाळत ठेवू त्यावर लागणारा वेळ अवलंबून आहे. आता या कोथिंबीरीतलं आपण धुतल्यामुळं असलेलं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे. आता ही मायक्रोवेव्हला आपण डिहायड्रेट करून घेऊया. मायक्रोवेव्ह त्याच्या पूर्ण कपॅसिटीवर ठेवलेला आहे. साधारणपणे 6 मिनिटं आत्ता ॲडजस्ट केलेली आहेत, पण मध्ये मध्ये उघडून पाहायचं आहे. अजून थोडी कोथिंबीर दमट लागते, तसं मध्ये मध्ये थोडं आपल्याला हात लावून बघायला लागेल. आता ही कोथिंबीर पूर्ण ड्राय झाली का आपण पाहूया. ही बाहेर काढून आपण चुरडून पाहिली तर त्याचा येणाऱ्या आवाजावरून लक्षात येईल की ही कोथिंबीर छान तयार झाली आहे, सुकली आहे. थोडी थोडी करून आपण अशी ही सर्व कोथिंबीर आहे ती मायक्रोवेव्हमध्ये डिहायड्रेट करून घेणार आहोत. ही अशी केलेली कोथिंबीर याचा सुगंध जसाच्या तसा राहतो, आणि ही बराच काळ एअरटाईट डब्यात ठेवली तर चटणी पावडर टिकते. रंग आणि सुगंध दोन्हीही जसेच्या तसे टिकून राहतात. आता मिरच्यांचे तुकडे करून घेऊया. आणि या मिरच्या पण आपण ओव्हनमध्ये ठेवून गरम करून घेणार आहोत आणि त्यातलं मॉइश्चर काढून टाकणार आहोत. आता मी ओव्हन 4 मिनिटासाठी चालू ठेवते आहे. पूर्ण 100% त्याची हिटिंग पॉवर चालू आहे आता. आपण ज्या मिरच्या डिहायड्रेट केल्या आहेत ओव्हनमध्ये, त्या अशा रीतीने एकदम क्रिस्पी झाल्या आहेत. साधा कढीपत्ता आपण ओव्हनमध्ये अशा रीतीने सुकवून घेणार आहोत. साधारण 2 मिनटं संपल्यानंतर आपण कढीपत्ता एकदा चेक करून घ्यायचा आहे. छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे, पण अजूनही त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर आहे. त्यामुळे आपण आता अजून 1 मिनटं हा ओव्हन चालू ठेवूया. ह्या कढीपत्त्याला काढून घेऊया आणि आपण बघू शकता की अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता डिहायड्रेट झालेला दिसतोय. तर यामध्ये 1 इंच आलं किसून टाकायचं. हे आलं आपण ओव्हनच्या भांड्यामध्ये डिहायड्रेट करून घेऊया. हे आलं अशा तऱ्हेने आपण ओव्हनमध्ये सुकवून घेतलेलं आहे. हे सगळं आपण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये
करून घेऊया. कढीपत्ता, आलं, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ थोडं जास्ती घातलं तरी चालतं, कारण ही चटणी आपण जेव्हा जास्त दिवस ठेवणार असतो किंवा जास्ती प्रमाणात ही चटणी होते. दिसायला जरी कमी असली तरीही जेव्हा आपण दह्यामध्ये किंवा पाण्यामध्ये कालवून खाणार आहोत त्यावेळी अर्थातच तिला मिठाचं प्रमाण योग्य ठेवायला लागतं. आता हे आपण आपल्या मिक्सरवर ग्राइंड करून घेणार आहोत. अशा रीतीने आपली ही चटणी पूर्णपणे आपण बारीक करून घेतली आहे आणि प्रवासासाठी तयार अशी ही चटपटी कोथिंबीरची चटणी. या चटणीला आणि या कोथिंबीरीचा सुगंध अजूनही तशाच ताज्या कोथिंबीरीप्रमाणे आपल्याला येत आहे. कोथिंबीरीच्या पानाप्रमाणे आपण ही पुदिन्याची पानं पण ओव्हनमध्ये डिहायड्रेट केली तर त्याची अशी ही पूड होते. तसेच या चटणीमध्ये आपण ही दळलेली साखरही घालू शकतो मिठाप्रमाणेच. तयार चटणी आपण कशा रीतीने पाण्यातनं किंवा दह्यातनं आयत्या वेळी बनवू शकतो हे मी तुम्हाला आता दाखवते. याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे पाणी घेतलेलं आहे. यामध्ये ही चटणी आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. ज्या प्रमाणात तुम्हाला घट्ट किंवा पातळ, दाटसर किंवा पातळ चटणी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही तिला पाणी किंवा चटणी पावडर टाकून बनवू शकता. अगदी आपण घरी ताज्या कोथिंबीरीची चटणी जशी बनवतो तशी ही चटणी चवीला लागते. आता आपण दह्यामध्ये ही चटणी घालून घेऊया आणि आंबट गोड हवी असेल तर साखरेच्या जोडीला यात लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिडही घालून चालेल. धन्यवाद.